नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 3 पूर्णांक संख्या यातील विरुद्ध संख्या म्हणजे नेमकं काय ते बघणार आहोत. आता विरुद्ध आपण मराठीमध्ये नेहमी वापरतो. वर खाली, पूर्व पश्चिम, जवळ लांब, तसं डावे उजवे. तसंच आपल्याला आता गणितामध्ये विरुद्ध संख्या शिकायचं आहे. आता संख्या रेषेवरती हा आरंभबिंदू 0 आहे. व शून्याच्या उजवीकडे इथं 1 2 3 4 5 6 7 या संख्या आपण इथं लिहिल्या. -1 -2 -3 -4 -5. आता शून्यापासून इथं 4 एकक म्हणजे उजवीकडं म्हणजे 1 2 3 4 म्हणजे धन 4 आली. शून्यापासून 4 एकक डावीकडे म्हणजे 1 2 3 4 ही ऋण 4 आली. म्हणजे या ठिकाणी शून्यापासून ह्या दोन्ही संख्या समान अंतरावरती आहेत, फक्त त्यांच्या दिशा भिन्न आहेत. ही उजव्या बाजूला आहे तर ही डाव्या बाजूला आहे. एकमेकांच्या विरुद्ध यांच्या दिशा आहेत. म्हणूनच आपण वजा -3ची विरुद्ध 3 किंवा 3ची विरुद्ध -3, तसं 4ची विरुद्ध, कारण शून्यापासून समान अंतरावरती 4 आहेत उजव्या बाजूला, तसं डाव्या बाजूला काय आहे, -4 आहे. म्हणजे 4ची विरुद्ध संख्या काय येणार आहे, -4 आहे. तर विरुद्ध संख्या या शून्यापासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात हे लक्षात ठेवा. विरुद्ध संख्या या शून्यापासून समान अंतरावर असतात किंवा सारख्याच अंतरावर असतात आणि त्यांची दिशा मात्र काय असते, विरुद्ध असते. आता 3ची विरुद्ध संख्या काय येणार, -3. फक्त चिन्ह बदलायचं आहे, संख्या तीच असते. -5, -5ची विरुद्ध संख्या -5. धन चिन्ह तुम्ही नाही दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने अंतर तेच असतं, समान अंतरावर असतात म्हणजे संख्या तीच असते. फक्त धन असेल तर ऋण लिहायची, ऋण असेल तर धन लिहायची. आता दोन विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते. आता इथं शून्यापासून आपण 5 एकक अंतरावरती गेलो तर इथं 5 आहे, म्हणजे तो उजव्या बाजूला इथं 5 येणार. हे 5पासून तो डाव्या बाजूला आला तर कुठं येणार आहे, इथं शून्यावरती येणार आहे. किंवा -5पासून पुन्हा उजव्या बाजूला 5 एकक अंतरावर आले म्हणजे इथे काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजेच -5 अधिक -5 यांची बेरीज येते 0. दोन विरुद्ध संख्या असतील, आता -5 आणि -5 हे विरुद्ध संख्या आहेत. मग या दोन विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी काय असते, 0 असते. आता हा -7 आणि -7 ह्या विरुद्ध संख्या आहेत, त्यांची बेरीज काय येणार आहे, 0 येणार आहे. हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा की दोन विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी 0 असते. आता याच्यावरनं आपल्याला सराव संच 6 सोडवायचा आहे. सराव संच 6 मधला प्रश्न पहिला आहे, एकच प्रश्न आहे त्याच्यामध्ये. खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. आता संख्या दिल्या तिथं आणि त्याच्या विरुद्ध संख्या आपल्याला खाली चार्टमध्ये लिहायच्या आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर असतात आणि त्यांची दिशा मात्र भिन्न असते किंवा विरुद्ध असते, ते विरुद्ध दिशांना असतात. म्हणजे 3ची -3 संख्या त्याच आहेत, फक्त काय करायचं आहे, धन असेल तर ऋण चिन्ह द्यायचं, ऋण असेल तर धन चिन्ह द्यायचं. आता त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी खाली या संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहायच्या आहेत. आता इथं 47 संख्या तीच येणार आहे. दिलेली संख्या धन आहे म्हणजे ही विरुद्ध संख्या ऋण येणार. धन 52, आता इथं धनचिन्ह दिलं नव्हतं पण ती धनच संख्या होती, इथं धनचिन्ह दिलेलं आहे. धन 52 म्हणजे याची विरुद्ध ऋण 52. आता इथं ऋण 33 आहे, ऋणाची विरुद्ध काय येते, धन, आणि संख्या तीच असते म्हणजे धन 33. आता ऋण 84, ऋणाची विरुद्ध धन 84. तुम्ही धनचिन्ह नाही दिलं तरी चालेल. आता इथं ऋण 21 आहे म्हणजे याची विरुद्ध संख्या काय येणार आहे, धन 21. म्हणजे आपण चिन्ह नाही दिलं तरी चालतं. आता ऋण 21ची धन 21. आता इथे धन 16 आहे,
धनचिन्ह नाही दिलं तरी चालतं, व्यवहारामध्ये धनचिन्ह दिलं जात नाही, परंतु मात्र ऋणचिन्ह हे द्यावंच लागतं, ते द्यायचंच आहे हे लक्षात ठेवा. आता इथं 16 धन आहे, हा ऋण 16 येणार. ऋण 26 धन 26. 80 धन आहे, हा ऋण 80. अशा पद्धतीने हे विरुद्ध संख्या लिहायच्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. मी पुढच्या अभ्यासक्रमावरती लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.